नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा मला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण जलयुक्त शिवार योजनेविषयी जाणून घेतलं. मंडळी, जलयुक्त शिवार योजनेचा तिसरा टप्पा आता कार्यान्वित करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने जलयुक्त शिवारमध्ये NGO किंवा सामाजिक किंवा सेवाभावी संस्थांचं योगदान काय आहे ना, ते आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलं. आणि त्यातही भारतीय जैन संघटनेने जे अतुलनीय काम केलेले आहे या जलयुक्त शिवारमध्ये, त्याचीही दखल आपण घेतली आणि त्याच अनुषंगाने आपण शांतीलालजी मुथा यांच्याशी आपण चर्चा केली. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा एपिसोड आपण नक्की बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. अतिशय प्रेरणादायी असाच आपला विषय आहे आणि त्यातूनही आपल्या देशाविषयी आपला जो अभिमान आहे ना, तो स्वाभिमान किंवा अभिमान वृद्धिंगत करणारा असाच आपला आजचा विषय आहे. त्याच अनुषंगाने संरक्षण क्षेत्रातली आपल्या देशाची आत्मनिर्भरता हा विषय आज आपण समजून घेणार आहोत. आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की संरक्षण साहित्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात आयात करणारा आपला देश आता मात्र संरक्षण साहित्याची निर्यात करणारा मोठा देश म्हणून गाजत आहे. 23,699 कोटी रुपयांची एक्सपोर्ट आता आपण यावर्षी केलेली आहे. 1,27,000 कोटी रुपयाचे प्रोडक्शन आपण आपल्या देशात बनवलेलं आहे डिफेन्स. आणि 3-4 वर्षामध्ये किमान 50,000 कोटी आपण निर्यात करू आणि 3 लाख कोटीचं आपलं उत्पादन होईल या क्षमतेत आता आपण तयार आहोत. कारण आताचं ध्येयच आहे, म्हणजे मेसेज ज्याला म्हणतो आपण तो असा आहे की हर काम देश के नाम. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या महिन्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी फ्रान्स दौऱ्यावर होते आणि तिथे त्यांनी आपली पिनाका प्रणाली घ्या असं फ्रान्स सरकारला सांगितलं. आपले पंतप्रधान फ्रान्सला गेले होते. US कडे जायच्या आधी फ्रान्सला होते आणि डिफेन्सच्या काही गोष्टींच्या देवाणघेवाणीबद्दल चर्चा होत असताना आपल्या पंतप्रधानांनी त्यांना पिनाक मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर घ्या तुम्ही अशी एक ऑफर दिली की ती आमची आंतरराष्ट्रीय स्तराची वेपन सिस्टीम आहे आणि ती तुम्ही घ्या असं सांगितलं. त्यात आत्ता तर मला एकदम ते आठवण झाली आणि प्राऊड फील झालं की या पिनाका प्रणालीची रचना कशी असते ना, ते आपण समजून घेऊया. एका ट्रकवर 12 पिनाक रॉकेट लावलेले असतात किंवा अग्निबाण लावलेले असतात. म्हणजे त्याला आपण भाते म्हणतो. 2 भाते असतात, एकात 6 आणि एकात 6. ते 2 भाते आपल्या त्या ट्रकवरती एका पिनाक, ज्याला लॉन्चर व्हेकल म्हणलं जातं, त्याच्यावर ठेवले जातात. आणि अशा 6 ट्रकचं मिळून किंवा 6 लॉन्चरचं मिळून एक बॅटरी बनते आणि ते बॅटरी एकाच ह्यानी कंट्रोल केली जाते. म्हणजे त्याला बॅटरी कंट्रोल व्हेकल असतं आणि एका पाठोपाठ एक सोडावं लागतं. एकदम सुटत नाहीत, पण एका ट्रकमधनं एका वेळेला एक याप्रमाणे सुटतं. म्हणजे एका वेळेला स्टार्ट केलं तर 6 रॉकेट, 6 ट्रकमधनं एक रॉकेट आणि केवळ 4 सेकंदाच्या अंतराने आपण ते पुढचं फायर करू शकतो. म्हणजे 44 सेकंदामध्ये 72 रॉकेट फायर करण्याची क्षमता असणारं पिनाक आहे. आणि
म्हणजे आत्ता आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा 45चं उद्दिष्ट ठेवलं होतं. पहिल्यांदा आपण 39 किलोमीटरचं टार्गेट गाठत होतो. आता 75 किलोमीटरपर्यंत त्याची वाढ झालेली आहे आणि आपण 150-200साठी काम करतो पुढं. पण 75 किलोमीटरवरचा शत्रूचा इलाका पूर्ण, म्हणजे 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरवरती जे ठाणं बसलं असेल त्या ठाण्यावरती जर 72 रॉकेट दणादण फायर केले तर 1 वर्ग किलोमीटर नष्ट होऊ शकतो, सगळं बेचिराख. हां, म्हणजे उद्ध्वस्तच, तिथं काही राहतच नाही. हे सगळं ऐकून खूप अभिमान वाटला ना, खूप मस्त वाटलं ना. मंडळी, संरक्षण साहित्याच्या क्षेत्रातले हे ज्येष्ठ वैज्ञानिक काशीनाथ देवधर सर, DRDOचे समूह संचालक या पदावरती ते कार्यरत होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक संरक्षण साहित्यामध्ये संशोधन केलेलं आहे आणि ती सगळी शस्त्र जवानांच्या हातामध्ये सोपवली आहेत. म्हणजे ज्या जवानांच्या हातातलं शस्त्र चांगलं करण्यासाठी आम्ही झटत असतो ते त्यांना हवं आहे हे ऐकणं हे जास्ती आम्हाला आनंददायी होतं. जगातलं सगळ्यात भारी पारितोषिक मला ते मिळालं असंच वाटलं. बाकीचे पारितोषिक तर मिळालेत, पण त्या पारितोषिकपेक्षा डॉक्टर कलामांची शाबासकी मिळणं हा एक मला खूप अभिमानाचा आणि एका अर्थाने मनोबल आणि ह्या सगळ्याच गोष्टी काम करण्यासाठी प्रेरणा देणारा क्षण होता असं त्यात म्हणता येईल. त्यातही महत्त्वाचं म्हणजे मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम सरांच्या हाताखाली काम करण्याचं भाग्य देवधर सरांना लाभलं. हे 5 जागतिक दर्जाची मिसाईल डॉक्टर कलामांनी केवळ 5 वर्षामध्ये विकसित करण्याचा एक प्रोग्राम घेतला होता. त्याला म्हणतात IGMDP, म्हणजे इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, याला आपण एकात्मिक प्रणाली म्हणू शकतो आपण. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग आणि अग्नी 1 ही जी सगळी मिसाईल किंवा अग्निबाण आहेत ना, या साऱ्यामुळे आपल्या देशाची शक्ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. तर पृथ्वी नावाचं मिसाईल विकसित करायला घेतलं, पहिलं आपलं गायडेड मिसाईल, जमिनीवर फायर करणारं 100 किलोमीटरची रेंज पहिल्याच ह्याच्यात. दुसरं घेतलं आकाश, जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारं 24 किलोमीटरची रेंज, म्हणजे हवेतनं येणारं विमान कुठेही 24 किलोमीटरपर्यंत आपण उडवू शकतो. आणि त्याचीच परिणती आज झाली त्या बेसवरती. आज आकाश प्राईम, आकाश नेक्स्ट जनरेशन असे त्याच्यात खूप पुढं गेलो आहे आपण. म्हणजे डॉक्टर कलामांनी विकसित केलेलं कुठलंच आता सर्व्हिसमध्ये नाही आहे, ते आउटडेट झाले सगळे. पण पाया रचला गेला त्याच्या आधारावरती आपण विकसित करत इथपर्यंत गेलो. तर आता आकाशची स्थिती अशी, आपण इस्रायलला ऐकतो, इस्रायलला काय ऐकतो आपण की आयरन डोम असा शब्द ऐकतो. म्हणजे कुठल्याही काही हवेतून येत असेल तर ते हवेतल्या हवेत नष्ट करण्याचे काम. तसं एक सुरक्षा कवच आपण असं आकाशच्या माध्यमातून तयार केलं आहे की आपल्या आकाशच्याद्वारे सुद्धा 2 स्तराचे आपण ज्याला बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स म्हणतो किंवा म्हणतो ते तयार केलं. म्हणजे 25 ते 60 किलोमीटरच्या रेंजमध्ये पण आपण फायर करू शकतो, 25 किलोमीटरच्या आतपर्यंत पण फायर करू शकतो. आणि ज्याला एक्झो ॲटमॉस्फिअरिक म्हणतात, म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या बाहेर असणारे ते 80 ते 90 किलोमीटरवरती सुद्धा फायर करू शकतो. अशा ते वेगळे आहेत. पण आकाश जे आहे ते साधारण 60 किलोमीटरपर्यंत आकाश वापरलं जातं, त्याची रेंज आहे. तर ते सर्व्हेस टू एअर मिसाईल विकसित केलं. तिसरं मिसाईल आपण काय विकसित केलं, त्रिशूल. ते सुद्धा सॅम आहे, म्हणजे सर्व्हेस टू एअर मिसाईल आहे. आणि आकाशच्या तावडीतून समजा एखादा पुढं आला चुकून तर त्याला क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल, याला QR सॅम असं म्हणलं जातं, त्याच्यासाठी त्रिशूलची रचना होती की डिटेक्ट झाल्यापासून 6व्या सेकंदाला तुमचं मिसाईल आउट होऊन त्याला पाडलं जाऊ शकतं. म्हणजे इतकं. आणि तिथं सगळ्या 6 सेकंदसुद्धा खूप झाले युद्धाच्या दृष्टीने. आपल्यासारख्यांना 6 सेकंद कमी कालावधी वाटतो खूप, पण तिथं म्हणजे मिलीसेकंदमध्ये काउंट करतात, त्यामुळं युद्धामध्ये. तर तिसरं मिसाईल आपण ते त्रिशूल म्हणून केलं. 4थं मिसाईल जे केलं ते अँटी टँक मिसाईल, ज्याला ATGM म्हणलं जातं, अँटी टँक गायडेड मिसाईल. तर ते नाग नाव दिलं त्याला. म्हणजे रामायणावरनं मला हे का आठवलं तर ही सगळ्यांदा पहिल्यांदा कोड नेमनी SS-100, सॅम 24 वगैरे अशी नावं होती त्याची. पण सगळी 5वी मिसाईल आहे ते सरफेस टू सरफेस 1000 किलोमीटरवरचं टार्गेट.
म्हणजे दिल्लीत बसून आपण पाकिस्तानचा कुठलाही भाग आपल्या ताब्यात येईल अशा पद्धतीचं कव्हर करता येईल अशा पद्धतीचं एक सरफेस टू सरफेस 1000 किंवा 1K. ऐकलात का? पण ही सगळी भारतीय बनावटीची मिसाईल आहेत. हां, कसं वाटतंय ऐकून? सॅल्यूट करायला हात उंचावतायत ना? करा ना मग सॅल्यूट. भारत माता की जय. मस्त वाटतं. मंडळी, त्याचबरोबर इतर शस्त्रास्त्रांबाबतची आपली आत्मनिर्भरता काय आहे ना, तेही आपण समजून घेऊया. आणि या साऱ्या शस्त्रांच्या जडणघडणीमध्ये देवधर सरांचं फार मोठं योगदान आहे. कसं आहे, शस्त्रास्त्र म्हणलं की अनेक प्रकारची शस्त्रास्त्र लागतात. त्याचं सामान्यपणे वर्गीकरणच करायचं झालं तर पर्सनल वेपन्स नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे एका माणसाने चालवण्याची शस्त्र आणि त्याचा साधारणपणे टार्गेटसुद्धा एक माणूस शत्रू जो आहे तो असतो. एकच्याऐवजी 5 जणांचा गट असेल किंवा असं पण ज्याला, आणि त्यांच्या रेंजेससुद्धा क्लोज कम्बॅट ज्याला म्हणतो आपण, की कुठं 200 मीटर 400 मीटर 1000 मीटर किंवा फार फार तर 1.5 किलोमीटर वगैरे असं आहे. त्या सगळ्याला स्मॉल आर्म्स वेपन्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्या ताकदीप्रमाणे रिक्वायरमेंटप्रमाणे त्याच्या गोळ्या असतात, बंदुका त्या असतात. आणि तर त्यामुळे स्मॉल आर्म्स वेपनसुद्धा आपण परदेशातून आणत होतो. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये रशियाचा जो AK-47 असं जे आपण नाव ऐकतो सारखं, तर तो साधारण कलशनिकोव म्हणून जो हे होता, एका अर्थाने जनरल होता तिकडचा रशियन, पण तो शास्त्रज्ञ होता आणि त्यांनी ते शोध लावला. तर त्याच प्रिन्सिपलवरती आपल्या स्वतःच्या बंदुका का असू नयेत असा विचार करून पुण्यामध्ये जे DRDOची एक लॅब आहे, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, तिथं तो प्रोजेक्ट घेतला गेला. मंडळी, या साऱ्या स्मॉल वेपनची आता फॅमिली तयार करण्यात आली आहे. म्हणजे काय तेही समजून घेऊया. इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम म्हणून अशी एक फॅमिली तयार केली. त्याच्यामध्ये पिस्तॉलपेक्षा जास्ती प्रत्येक जवान जो वापरतो तो रायफल वापरली जाते. युद्धामध्ये पिस्तॉलची रेंज कशी 25 मीटर 50 मीटर या रेंजमध्ये असते, पण रायफल असते ती 400 मीटर असते. आणि ती वापरण्यासाठी प्रत्येक जवानाला एक रायफल दिलेली असते. आणि ह्याची कन्सिस्टन्सी असेल, ॲक्युरसी असेल, किंवा हा जो सगळा पॅरामीटर्स असतात परफॉर्मन्समध्ये, म्हणजे पेनिट्रेशन असेल किंवा हे असेल, तर ते सगळे पॅरामीटर्स AK-47च्याही तुलनेमध्ये चांगले मिळालेले आहेत. अशी ही इन्सास म्हणून रायफल आहे. त्याचं काम 1982 साली चालू झालं. मी जॉईन झालो त्यावेळेला. पूर्वी हे सगळं आपण परदेशातून आयात करत होतो, पण आता मात्र एकदम ॲक्युरेट अत्याधुनिक ही सगळी यंत्र आणि शस्त्र आपण तयार करतो. नुसती तयार नाही करत, तर ती निर्यात सुद्धा करतो. वेपनमध्ये मॉडिफिकेशन असतं तसे त्याच्या ॲम्युनिशनमध्ये मॉडिफिकेशन असतं. म्हणजे ॲम्युनिशन समजा तुम्हाला 200-300 मीटरवरतीच हे करायचं आहे, शत्रूला करायचं असेल तर त्याला फार हाय एनर्जी आणि ह्याची वेस्टेज कशाला करा. पण ज्याला 800 मीटरवर जाऊन करायचं आहे त्याला जास्ती वेग हा त्याच्यावरती ताकदीवरती अवलंबून असतो. मग त्याच्यासाठी प्रोपेलंटची क्वांटिटी कमी जास्त करणं किंवा हे आवश्यक असतं. त्यामुळं त्यातले पण व्हेरिएशन्स असतात. पण फॅमिली आपण अशासाठी म्हणतो की प्रत्येक वेपन हे आयडेंटिफाय करण्यासाठी एक विशिष्ट पद्धतीची मेथड आहे. उदाहरणार्थ सध्याचे जे वापरले जातात वेपन्सच्या ह्याच्यामध्ये, त्याला तुम्ही हे सगळे शस्त्र वापरताना आपण नावं ऐकली असतील की 303 असं एक नाव ऐकलं असेल. हां, .22 हां बरोबर, .22, 303, 7.62 mm, 5.54 mm, 5.56 mm असे वेगवेगळ्या पद्धतीने नाव ऐकतो. तर ही जी इन्सास फॅमिली आहे ते पण 5.56 mmची गोळी, याचा अर्थ काय, त्याला कॅलिबर म्हणतात. आणि हे कॅलिबर किती आहे त्याच्यावरती त्याची ताकद, त्याच्या ह्या गोष्टी अवलंबून असतात. जेवढं कॅलिबर वाढवत जातं त्याची ताकद वाढत जाते. त्यामुळं ही जी आहे पर्सनल जे वेपन आहे ते 5.56 mm एवढ्या आकाराची गोळी त्यातनं फायर करता येते, असा त्यातला भाग आहे. तर ती 5.56 mmची फॅमिली केली. मंडळी, बोफोर्सपेक्षाही मोठी तोफ
DRDOनं तयार केलेली आहे, जिचा जगामध्ये सर्वात लांब पल्ला आहे. आणि आत्ता जी आपली बोफोर्सपेक्षा वरच्या दर्जाची जी तोफ आहे आपण केलेली, ATACMS असं त्याचं नाव आहे, म्हणजे तो शॉर्ट फॉर्म आहे, ॲडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम असं त्याचं नाव आहे. हां, तर 2015-16ची गोष्ट असेल, त्यावेळेला आपण ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलं तेव्हा जगात सगळ्यात जास्ती पल्ला असणारी ही तोफ आहे. म्हणजे एक तोफगोळा आपण इथनं फायर केला तर 45.174 किलोमीटर एवढी रेंज आपल्याला मिळाली. म्हणजे तोपर्यंत 25-30 किलोमीटर वगैरे या रेंजमध्ये होते. मशीन गनमध्येही आपण प्रचंड सुधारणा केलेली आहे. तर लाईट मशीन गन तीसुद्धा 5.56मध्येच आपण केलेली. हायर साईडच्या मीडियम मशीन गन वेगळ्या आहेत, हेवी मशीन गन वेगळे आहेत. मग त्याचा कॅलिबर वाढवत न्यावा लागतो, त्याची रेंज वाढते, त्याचं पेनिट्रेशन वाढतं. आणि ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनचं बॅक कॅल्क्युलेशन करतो, पण की टार्गेट काय नष्ट करायचं. त्याचबरोबर मंडळी, वेगवेगळ्या बॉम्बसाठी वेगवेगळी डिझाईन असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब असतात. म्हणजे इमारत पाडण्यासाठीच्या बॉम्बची हे वेगळी असते, डिझाईन वेगळं असतं. तिथं ऑइल डंप आणि हे त्याला आगी लावायचे असणार, त्याचा एक इन्सेंडरी रॉकेट्स वेगळे असतं की ते तिथं फायर झालं की तिथं जिकडं बसेल तिकडं आगी लावत सुटते. किंवा फ्रॅगमेंटेशनचा भाग असतो, म्हणजे एक बॉम्ब पडला की हजारो गोळ्या अशा तिथनं पडतात आणि त्याचं त्या एरियातले सगळे करणं मस्त. तर अशा पद्धतीने म्हणजे एकाच वेळेला 1000 गोळ्या फायर केल्यासारखा तो बॉम्ब पडला की काम होतं. मंडळी, खांद्यावरती कधी कधी तोफा घेऊन सुद्धा आपले जवान लढत असतात. कधी वाळवंटामध्ये असतात, कधी बर्फामध्ये असतात. अशा वेळेला लढताना या तोफांचं वजन खूप जास्त होतं. तेव्हा ह्या तोफांचं वजन कमी करून द्या अशी मागणी DRDOकडे करण्यात आली आणि ती पुरवली काशीनाथ देवधर सरांनी. हा जो त्यांचा किस्सा आहे किंवा हे जे यश आहे ना, हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. की आम्हाला लाईट वेट वेपन पाहिजे आणि खांद्यावर ठेवून फायर करायचं जे वेपन आहे ते आपण स्वीडनकडनं घेतलेलं 84mm रॉकेट लॉन्चर म्हणून आपण ते वापरत होतो. आपल्या आर्मीमध्ये वापरलं जायचं, पण त्याचं 26 किलो वजन होतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे वेपन आहे चांगलं आहे, पण ते खूप वजनदार आहे, आपल्याला हलक्या वजनाचं शस्त्र पाहिजे म्हणून. आणि माझं भाग्य असं की ते डायरेक्टरने ते काम माझ्याकडे दिलं. आणि माझ्याकडं म्हणजे माझ्या नेतृत्वामध्ये तो गट आहे, संपूर्ण गटाने काम केलेलं, असं एकटा कोणी काही करत नाही. पण आम्ही त्याचं वजन 26 किलोवरनं 12 किलोनी कमी करून 14 किलोवर आणलं, 13.5-14 किलो. आणि हे वजन कमी करत असताना क्रायटेरिया काय, तर विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनी परफॉर्मन्स पॅरामीटर, म्हणजे त्याचा कुठलाही परफॉर्मन्समध्ये खोट नाही येत. ही सगळी वेपन घेऊन दिल्लीला या असा सांगावा खुद्द कलाम सरांनी देवधरांना दिला. तर त्यांचा 18 जून 99ला फोन आला ARDमध्ये डायरेक्टर ऑफिसला. मला बोलवून घेण्यात आलं आणि माझ्याशी डायरेक्ट कलाम बोलायला सुरुवात केली. कलाम म्हणले की काशीनाथ, व्हॉट इज द स्टेटस ऑफ दिस वेपन्स. म्हटलं सर, 2 वेपन्स आर रेडी, 2 वेपन तयार आहेत. हाऊएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. कारण त्या प्रत्येक वेपनच्या सगळ्या क्वालिफिकेशन टेस्ट झाल्याशिवाय आपण त्या आर्मीकडे देत नाही, हँडओव्हर करत नाही. मग ते हँडओव्हर करायच्या ह्याच्यात आता स्टेटस सांगितल्यानंतर काय परिस्थिती सांगितली. पुढचा प्रश्न डॉक्टर कलामांचा काय होता की जो मला खूप एनकरेजिंग वाटतो. ते म्हणले, बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल. मी म्हटलं सर, आय एम 100% कॉन्फिडंट इट विल वर्क. मग त्यांनी लगेच एका क्षणाचा विलंब न लावता काय म्हणले की देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. डायरेक्ट पाकिस्तानवरती आपण त्याचं फायरिंग करून बघू, की तू घेऊन ये म्हणले. अशा प्रकारे देवधर सरांनी तयार केलेल्या वेपनची टेस्ट थेट पाकिस्तानवर झाली. आणि 8 दिवसानंतर ते युद्ध संपल्यानंतर आर्मीचं डॉक्टर कलामांना पत्र आलं की दिस वेपन्स परफॉर्म व्हेरी वेल अँड वी वॉन्ट इट, अशा अर्थाने त्याचं पत्र आलं. 27 ऑगस्टला 99ची गोष्ट आहे, 1999ला 27 ऑगस्टला डॉक्टर कलाम ARDत आले होते. आणि ज्या ज्या लोकांनी या कारगिलच्या युद्धामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांशी ते वैयक्तिक बोलले. माझ्यासाठी त्यांनी व्यक्तिगत 45 मिनटं दिली आणि माझ्यासाठी म्हणत असताना प्रोजेक्टसाठी दिली.
म्हणजे व्यक्तिगत आमच्या फार गप्पा काही झाल्या नाहीत, कारण पण त्यांनी माझ्याला 45 मिनटामध्ये परत एकदा त्या प्रोजेक्टचा पूर्ण रिव्ह्यू घेतला आणि म्हणले पाठीवर शाबासकी देऊन म्हणले वेल डन, की ज्या गोष्टीसाठी आपण काम करतो ते त्यांनी मागितलं म्हणले दिस इज युअर, ज्याला म्हणतो आपण की आर्मीकडनंच प्रत्यक्ष हे पत्र आलं आहे म्हणले, आता त्यांना पाहिजे तर लवकरात लवकर द्या म्हणले तुम्ही करून, काय काय अडचणी आहेत त्या अडचणी त्यांनी हाय लेवलवरती डिसिजन घेऊन सोडवल्या जिथं आम्हाला काही अडचणी होत्या त्या वगैरे, आणि 5 वेपन तयार करून आम्ही आर्मीकडं तातडीने त्याच्या क्वालिफिकेशन टेस्ट राहिलेल्या होत्या ना, त्या केल्याशिवाय तर ते पुढं जाणार नाही, त्यावेळेला तात्पुरतं वापरलं आपण, पण त्या क्वालिफिकेशन टेस्ट व्हायलाच पाहिजे होत्या, तर त्या 5 वेपन घेऊन आम्ही आर्मीला दिल्या. आणि आता या सगळ्या संरक्षण सज्जतेमुळे आपला देश महाशक्ती झाला आहे. आपल्या ज्या आर्मीज आहेत त्या सगळ्या प्रोफेशनल आर्मीज आहेत, हा एक भाग आहे. आणि अद्ययावत तंत्रज्ञान आणि ह्या ज्या गोष्टी बघितल्या तर आपण सध्या महाशक्ती या कॅटेगरीमध्ये बसतो असं माझं मत आहे. डॉक्टर कलाम म्हणले आपण सगळ्यांच्या इतकं पुढं निघून गेलं पाहिजे की कोणी आपल्या ह्याचा विचारच करणार नाही, विरोधाचा विचार करणार नाही. की ज्या वेळेला आपले पंतप्रधानांना एकाने कोणीतरी विचारलं होतं की आपली धोरण काय राहील, तर ते म्हणले न हम आग झुका कर बात करेंगे, न हम आग दिखा कर बात करेंगे, कारण हमारी संस्कृती वो नाही आहे, जी और जीने दो अशी आमची संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही कोणावरती आक्रमण करणार आहे हे करणार आहे तर हमारी संस्कृती नाही, म्हणून ना हम आग दिखा कर बात करेंगे. तिसरं वाक्य सांगितलं हम आँख में आँख डाल कर बात करेंगे, आँख से आँख मिला कर बात करेंगे, म्हणजे समानतेच्या नात्याने. आणि आज आपण गेल्या 10 वर्षामध्ये हे बघतो की आपले पंतप्रधान जिथं जिथं जातात तिथं मग तो बलाढ्य देश असतील, अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, सगळ्यांशी त्या बरोबरीच्या नात्याने बोलणी करतात. परत एकदा भारत माता की जय असं म्हणूया आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर बनवणाऱ्या प्रत्येक घटकाचं ऋण आपण व्यक्त करूया. हे सगळेजण आहेत ना, म्हणून आपल्या देशामध्ये आपण सारेजण सुरक्षित आहोत ही जाणीव आपण ठेवूया. छोट्या छोट्या निरुपयोगी गोष्टींमध्ये आपण अहंकार आणतोय, वितुष्ट आणतोय, समाज मन कलुषित करतोय. हे सगळं आपण थांबूया आणि आपल्या या भारत देशाचा जय जयकार त्रिखंडामध्ये घुमवूया. त्याच अनुषंगाने मंडळी, आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला सांगा. ह्याच विषयातली अधिक माहिती आपण ह्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्की करून घेणार आहोत. देवधर सरांची शस्त्रास्त्रांमधली जी विविध संशोधनं आहेत ना, तीही आपण जाणून घेणार आहोत. आणि या बाबतीत आपल्याला जर का अधिक माहिती हवी असेल, काही प्रश्न असतील, सूचना असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. रयतेचादरबार@gmail.com या आमच्या ईमेल ID वरती आपण जरूर आमच्याशी संपर्क साधा. रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत जे हे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.zd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार.